नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या लाईफ ऑफ उत्कृष्टी मॉमी या चॅनलमध्ये। आज मी वालपापडीची भाजी बनवायला घेतलेली आहे। वालपापडी मला वानवळा म्हणून भेटलेली आहे आणि सहसा वालपापडी ही मी जास्त बनवत नाही, कारण एकदा मला चिकनगुन्या झालेला होता आणि तो 3 महिन्यांपर्यंत राहिलेला होता। सगळे जॉईंट वगैरे दुखायचे, मग तेव्हापासून आम्ही वालपापडी जास्त घरात आणत नाही। वालपापडी छान टेस्टी लागते, पण मग तब्येतीमुळे मी खात नाही आणि अगदीच सोडून दिली आहे असंही नाही। कधी वेळ आली तर मग खाऊनही घेते। स्वयंपाक झाल्यानंतर मग मी लगेचच काउंटर टॉपही पुसून घेत आहे। मला आज तुमच्याबरोबर एक गोष्ट शेअर करायची आहे। जर आपल्याला स्वतःची प्रगती करायची असेल आणि जर स्वतःला पॉझिटिव्ह ठेवायचं असेल तर नकळतपणे आपण चुकीच्या सवयी आत्मसात करत असतो। त्या सवयी आपण आधी सोडल्या पाहिजे आणि त्या सवयी कोणत्या तेच मी तुमच्याबरोबर आज शेअर करणार आहे। त्याच्यातली पहिली सवय अशी आहे की आपण बरेच वेळेस असं करतो की समोरची व्यक्ती आपल्या ओळखीची नसतानाही आपण त्यांच्याजवळ आपल्या मनाच्या गोष्टी सांगून देतो। ती व्यक्ती आपल्या आजूबाजूच्या परिसरातच असेल असं नाही, तर आता सोशल मीडियावरही अनेक जण आपल्याला भेटतात आणि कधी मग आपण त्यांच्याजवळ विनाकारण आपल्या मनातल्या सगळ्या गोष्टी सांगून टाकतो आणि कधी त्याचा गैरवापरही केला जातो आणि त्यानंतर मग आपल्याला ते समजेल त्याआधी मग वेळ निघून गेलेली असते। त्यामुळे मग ही गोष्ट आपण टाळली पाहिजे। त्यानंतर मग दुसरी गोष्ट अशी की कधी आपण इतरांच्या मतांना इतकी व्हॅल्यू देतो की आपण स्वतःचं चांगलं की वाईट हेही विचार करू शकत नाही। एखादी व्यक्ती जर आपल्याला बोलली की हे काम तुला जमणार नाही, तर आपण ते काम करून तर बघत नाही, त्याच्या आधीच त्या व्यक्तीचं ऐकून घेतो आणि खरंच सांगते ती व्यक्ती असं जाणून मग ते काम करण्याचं सोडून देतो। त्यामुळे आपण जास्तच कमकुवत होत जातो। आता उदाहरणार्थ मी तुम्हाला सांगते, जर एखादा धुळीने भरलेला आरसा आहे आणि त्यासमोर जर आपण उभे राहिलो तर आपलं अस्तित्व हे धूसरच दिसणार आहे, कारण की चुकी आपली नाही तर त्या आरशाची आहे। त्या आरशावर जी धूळ बसलेली आहे त्याची आहे। त्याचप्रमाणे एखादा व्यक्ती संकुचित वृत्तीचा असू शकतो आणि त्यामुळेच मग तो आपल्याला ती कृती न करण्यास सांगू शकतो। त्यामुळे कोणत्याही व्यक्तीवर अगदी डोळे बंद करून विश्वास करू नये, कारण आपण एवढे तर सुज्ञ असतोच की कोणती गोष्ट आपल्यासाठी चांगली आणि कोणती गोष्ट आपल्यासाठी वाईट, ह्या गोष्टींचा आपण स्वतःच विचार करायला हवा। आणि तिसरी गोष्ट म्हणजे अशी की आपण लोक काय म्हणतील ह्या विचारामुळे कोणत्याच गोष्टी करत नाही। आपण जर काही काम केलं नाही तरी लोक नावच ठेवणार आहे आणि आपण काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला तरी लोक नावच ठेवणार आहे। त्यामुळे लोकांचा काही विचार करायचा नाही। ज्या दिवशी आपल्या घरामध्ये जेवायला अन्न नसतं त्या दिवशी काही हे लोक आपल्याला आणून देत नाही। त्यामुळे मग लोकांचा विचार करत बसायचा नाही। जे आपल्या प्रगतीसाठी योग्य ठरेल त्या गोष्टी आपण करण्याचा प्रयत्न करावा, नाही काही तर आपल्याला अनुभव हा नक्कीच भेटतो। चौथी गोष्ट अशी की आपल्याला जर पॉझिटिव्ह राहायचं असेल तर आपल्या भूतकाळात काय घडलेलं आहे किंवा मग आता भविष्यकाळात काय घडणार आहे या गोष्टींचा विचार करणं आपण सोडलं पाहिजे। भूतकाळामध्ये माझ्याबरोबर असं झालं किंवा भूतकाळामध्ये माझ्याबरोबर चांगलंच व्हायचं आणि त्यामुळे मग आपण आजचा वर्तमान काळही खराब करत असतो किंवा मग भविष्यकाळात असं होणार आहे किंवा भविष्यकाळात मग असं नाही झालं तर त्यापेक्षा मग आत्ता जे आपण काही जगत आहोत त्याच्यात अगदी आनंदाने जगलं पाहिजे। पाचवी गोष्ट म्हणजे अशी की महिला वर्ग हा नेहमी दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या पूर्ण करत स्वतःवर पाहिजे तेवढं लक्ष देत नाही। त्यामुळे महिला वर्गांनी थोडा वेळ स्वतःसाठीही काढायला हवा, कारण ती जर बरी राहिली तर मग पुढच्या जबाबदाऱ्याही ती चांगल्या प्रमाणे पार पाडू शकते।
6वी गोष्ट अशी की आपल्याला नाही बोलता आलं पाहिजे. एखाद वेळेस असं होतं की आपल्यावर कामाचं बर्डन इतकं मोठं असतं, तरी पण एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला काही काम सांगितलं तर आपल्याला नाही हे वाक्य बोलताच येत नाही. आपण विचार करतो, नाही ह्या व्यक्तीने मला ह्यावेळेस ती मदत केलेली होती. मग त्याच्यामुळे आपण आपली कामं खूप असतानाही ते न बोलताना आल्यामुळे ते स्वीकारतो आणि त्याच्यानंतर मग आपलाच गोंधळ उडतो. त्यामुळे वेळेवर आपल्याला नाहीही बोलता आलं पाहिजे. आणि ज्या वेळेस मग आपल्याकडे वेळ असते तेव्हा मग आपण त्यांची मदतही करू शकतो. पण कधी नाही बोलणे हे पण आपल्यासाठी चांगलेच असते. इथे मी बटाट्याची भाजी बनवायला घेतलेली आहे आणि सृष्टीने मला वाटी भरून लसूण सोलून द्यायला मदत केलेली आहे. कधी अशी लहान कामंही आपण आपल्या जे घरातले मेंबर असतात त्यांच्यावर सोपवू शकतो. परंतु कसं असतं की आपल्यालाही नाही हे काम तर मलाच जमणार आणि मीच ते व्यवस्थित करू शकते या विचारामध्ये आपण त्यांना त्या जबाबदाऱ्या देत नाही आणि मग स्वतःचाच गोंधळ उडवून घेतो. लहान मुलांना आपण अशी लहान कामं दिली तर त्यांना ही कामाची सवय लागते आणि स्वावलंबी बनण्यास त्यांना मदत होते. कारण पुढे जाऊन ते बाहेर शिक्षणासाठी जातील वगैरे, मग एकदमच त्यांच्यावर मग ती कामं करण्याची सवय नसते आणि एकदमच ते कामं करावे लागतात. मग त्याच्यामुळे मग त्यांनाही ते अवघडल्यासारखं वाटतं. त्यामुळे अशी लहान कामांची सवय जर आपण त्यांना लावली तर पुढे जाऊन त्याचा त्यांना नक्कीच फायदा होतो आणि थोडीफार आपल्यालाही मदत भेटते. अशा प्रकारे ज्या चुकीच्या सवयी आपण आत्मसात केलेल्या असतात त्या आपण आधी सोडल्या पाहिजे आणि त्यानंतर मग आपोआपच आपल्या जीवनामध्ये पॉझिटिव्ह बदल घडत राहतात. चला तर मग इथे मी माझा ब्लॉग संपवते. भेटूया नवीन ब्लॉगमध्ये. तिथपर्यंत काळजी घ्या.